सकाळ सकाळीच गॅस संपल्यामुळं छोट्या बर्नरवर चहा केला आणि गॅस आणायला गेलो. गॅस घेऊन आल्यानंतर अवंतिका म्हटली शेगडी पण खराब झाली. त्यानंतर शेगडीवाल्याकडे शेगडी घेऊन गेलो. त्यावर भाऊ म्हटला शेगडीत काय फॉल्ट नाही, तुमच्या चालवण्यातच फॉल्ट आहे. हे ऐकल्यावर अवंतिका म्हटली शेगडी ते नाही, मी चालवते. मग भावाला सांगून आम्ही लोणंदला स्वामींच्या मठात निघालो. आज पौर्णिमा असल्यामुळे आम्ही स्वामींच्या मठात निघालो होतो. वाटत स्वामींसाठी हार घेतला आणि पुढे निघालो. आज पौर्णिमा असल्यामुळे वाटत होतं की गर्दी असेल, पण मठात आज काही गर्दी नव्हती. स्वामींच्या मठात आल्यावर एक ऊर्जा निर्माण होते. जसं स्वामी म्हणतात ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्यच आम्हाला धीर देऊन जातं. इथे येणारा प्रत्येक माणूस स्वामींचं काही ना काहीतरी देणं लागतो, म्हणूनच तो येत असतो. त्यानंतर दर्शन घेतलं. अवंतिकानेही दर्शन घेतलं. नंतर आम्ही अगरबत्ती घेण्यासाठी शुभम अगरबत्ती शॉपमध्ये गेलो. इथे 100 ते 150 प्रकारच्या वासाच्या अगरबत्त्या व धूप भेटतो. आम्ही लोणंदला आलो की धूप व अगरबत्ती इथूनच घेतो. त्यानंतर अवंतिकाला वॉशिंग मशीन बघायचं होतं, म्हणून वॉशिंग मशीन बघायला सुनील शेठच्या दुकानात गेलो. दुकानात गेल्यावर सोन्याबाई म्हणला काय घ्यायचं ते घ्या. त्यावर मी बोललो दुसरं काय घ्यायचं नाही, आम्हाला वॉशिंग मशीन घ्यायचं आहे. त्यानंतर आज बाजारात गेलो. बाजारात आज भाजी स्वस्त होती. थोडी भाजी घेतली, वाटाणा घेतला आणि थोडी फळं घेऊन घरी आलो. घरी आल्यावर अवंतिकानं काय बसू दिलं नाही. आणलेले साहित्य जिथल्या तिथं ठेवले. असा होता आजचा दिवस. धन्यवाद.